एकदा सोनं आणि लोखंड गप्पा मारत बसलेलं असतं. गप्पा मारत असताना सोनं लोखंडाला बोलायला लागतं, का रे लोखंडा, मलाही लोखंडाच्या हातोड्यानं माझा सोनार घाव घालतो आणि तुला सुद्धा त्याच हातोड्यानं तुझा लोहार घाव घालतो. पण ज्यावेळेस माझा सोनार माझ्यावर घाव घालतो त्यावेळेस मला कसलेच दुःख होत नाही. पण ज्यावेळेस तुझा लोहार तुझ्यावर घाव घालतो त्यावेळेस मात्र तू प्रचंड आरडाओरडा करतोस. नेमकं असं का करतोस? तुला नेमकं दुःख कशाचं आहे? त्यावेळेस लोखंड म्हणायला लागलं सोन्याला. लोखंड म्हणतंय, अरे सोन्या, ज्या वेळेस तुझा सोनार लोखंडाच्या हातोड्यानं तुझ्यावर घाव घालतो त्यावेळेस तुला फरक पडत नाही, कारण की तो हातोडा तुझा कोणीच लागत नाही. पण ज्या वेळेस माझा लोहार त्याच लोखंडाच्या हातोड्यानं माझ्यावर घाव घालतो त्यावेळेस मला प्रचंड दुःख होतं, कारण की तो माझा आहे. आणि ज्या वेळेस आपली माणसं आपल्याला दुःख देतात ना त्यावेळेस आपल्याला प्रचंड वेदना होत असतात. गोष्ट किती सुंदर आहे बघा ना. दुनियानं कितीही नावं ठेवू द्या, आपल्याला फरक पडत नाही. पण ज्यावेळेस आपलीच माणसं गद्दार होतात ना त्यावेळेस मात्र प्रचंड मनाला वेदना होतात. त्या वेदना आपण कोणाला सांगू शकत नाही.